नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आपल्याला आज हिवाळा स्पेशल हेल्दी आणि पौष्टिक हिवाळ्यामध्ये हेल्दी सीझन असल्यामुळे खूप लवकर वेट वाढत असतं. त्यामुळे आपल्या वेट लॉस रेसिपी आज पाहायचे अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट आणि सहज कोणालाही बनवता येणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण 1 तासापूर्वी तांदूळ भिजत ठेवले होते आणि रात्रभरासाठी आपण मूग भिजत ठेवलेले आहेत. छान मूग फुगलेले आहेत, थोडीशी मोडसुद्धा आलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यात आपण टाकून दिलेलं आहे. त्यामधलं तांदळातलं पाणी काढलं, मुगामधलं पाणी काढलं आणि आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे. पाव चमचा आपण इतकं मीठ टाकलेलं आहे. मीठ आणि मिरची आपल्या काउंटनुसार आपल्याला कमी जास्त करायचे. ह्या ठिकाणी मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालते. आता ज्या वाटीमध्ये आपण तांदूळ भिजत ठेवतो, थोडेसे तांदूळ चिटकलेले असल्यामुळे त्याच वाटीमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी इतकं पाणी टाकून आपण छान ती बारीक एक वाटण तयार करून घेतले. पाहू शकता ह्या ठिकाणी जर तुम्हाला खूप पातळ आणि कुरकुरीत हवं असेल तर थोडंसं आणखीन पाणी टाका आणि छान आपले जसे मीडियम आपण जेव्हा जसे बनवतो डोसे त्या पद्धतीने बनवतात तर ह्याच पद्धतीचं पीठ ठेवा तुम्ही. अगदी छान आणि मस्त खाण्यासाठी पोटभरीचा नाश्ता आहे. कुठलाही कुटाणा न करता अगदी पटकन बनवू शकतो. तर ह्या ठिकाणी गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे. जसे की नेहमी आपण डोश्यासाठी तवा वापरतो तोच घेतलेला आहे. थोडंसं तेल लावून घ्यायचे. आता तेल टाकल्यानंतर थोडंसं तवा छान गरम झाला की त्यावरती आपण पळीने असं पीठ टाकून देणार आहोत. पीठ आपल्याला आपल्या साईजनुसार आपल्याला कमी जास्त टाकायचं आहे. छोट्या पळीनं आपण ह्या ठिकाणी 2 पळ्या इतकं टाकून घेतलेलं आहे. सुरुवातीला फिरवते वेळेस आपल्याला मधून फिरवायला सुरुवात करायची आणि साईडला पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्या डोसा जो आहे तो थोडा मोठा मोठा करून घ्यायचा आहे. जसं नेहमी आपण डोसे करतो त्याच पद्धतीचा आहे, पण अगदी न बिघडणारा परफेक्ट बनणारा. नवीन जरी कोणी बनवलं तर हा डोसा बिलकुल बिघडणार नाही. फर्स्ट टाईम बनवते परफेक्ट डोसा बनून तयार होतो. आता ह्या ठिकाणी डोसा टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं 1-2 मिनिटाकरता आपल्याला झाकण ठेवायचं. जे की आपण कच्चे तांदूळ आहेत, पीठ आपण फॉर्मेट करायला ठेवलेलं नाही, लगेच बनवलेलं आहे. त्यावरती आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे. आता 1-2 थेंब तेल टाकायचं आणि लगेच आपल्याला काय करते काढून घ्यायचं आहे. अगदी छान झटपट आपला हा डोसा तयार झाला आहे. पाहू शकता अलगद हा डोसा निघला जातो, बिलकुल चिकटत नाही, पटकन निघतो आणि खाण्यासाठी तयार होतो. जर तुम्हाला हा नाश्ता मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देण्यासाठी अगदी छान पर्याय आहे. नक्की ट्राय करा. कमी वेळामध्ये झटपट आणि फॉर्मेट करायची गरज नाही. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी सर्व डोसे जे आहेत ते पटकन बनवून घेते. आता ह्या डोसेसोबत खाण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारची चटणी बनवू शकता. ह्या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेतलेली आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा मी अगोदर अपलोड केलेला आहे. तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. अगदी झटपट अशा आपल्या भरपूर चटण्यासुद्धा अपलोड झालेल्या आहेत. किंवा तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. वेट लॉससाठी अगदी छान पर्याय आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यात जर असा डोसा नेहमी घेतलात 1-2 महिन्याकरता तर नक्कीच तुमचं वजन लवकर झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होते. कारण दुसरे जर तुम्ही हेल्दी पदार्थ खात गेलात तर लवकर वेट लॉस होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे नक्की हा तुम्ही डोसा ट्राय करा. आता ह्या ठिकाणी सर्व डोसे जे आहेत ते आपले बनवून झालेले आहेत. चला तर मी तर ह्या ठिकाणी आता पटापट डोसे सर्व काढून घेणार आहे, प्लेटमध्ये लावून घेणार आहे. आपण आणखीन भरपूर असे मुगाचे पदार्थ आपण अपलोड केले ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. हिवाळा स्पेशल आपल्या भरपूर अशा रेसिपी टाकण्यासाठी सुरुवात झालेली आहे. हेल्दी सीझन आहे, हेल्दी रेसिपी पहा आणि हेल्दी बनवून खायला सुरुवात करा. तर ह्या ठिकाणी डोसे बनवून झालेले आहेत. चटणीसुद्धा पाहताच तोंडाला पाणी सुटलं असं इतके छान चविष्ट असे हे डोसे बनवून तयार झालेत. लहानापासून मोठ्यापर्यंत वृद्धांसाठी सुद्धा अगदी छान खाण्यासाठी, हलके पचण्यासाठी सोपे असे हे डोसे आहेत. नक्की ट्राय करा. सोबत खाण्यासाठी आपण ह्या ठिकाणी चटणी बनवून घेतली आहे. दही टाकून तुम्ही जर चटणी बनवता तर अगदी छान खायला टेस्टला सुद्धा छान येईल. आता ह्या ठिकाणी मी टेस्ट करून तुम्ही सुद्धा बनवून एकदा नक्की टेस्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.